सोलापूर प्रभाग क्रमांक 11 किसान संकुल व किसान नगर परिसरात शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा भव्य समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सिद्धाराम म्हेत्रे, महेश नाना साठे, अमोल बापू शिंदे, सचिन चव्हाण, अर्जुन दादा सलगर आणि मुस्ताक भाई शेख हे मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे मुख्य नियोजक विशाल पाटील होते, तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील पुजारी, दीपक बोम्मा, शिवकुमार बोरामणी, रवी रुपनर, अमोल क्षीरसागर, अनिल फलमारी, रफिक लांडगे, अजित पवार, बसवराज मानसरेड्डी आणि वासुदेव बुरा यांनी विशेष परिश्रम घेतले। उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिवसेनेच्या विचारधारेवर प्रकाश टाकत स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे संपर्क कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला। या कार्यक्रमाला परिसरातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले। सगळ्यांना आमंत्रण दिले आणि हे सभा ठेवली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद। आणि त्यांनी आमच्या विभागात उभे राहिलेत त्याबद्दल मी त्यांचं फार मनापासून अभिनंदन करते। आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते आपल्या भागाची प्रगती जरूर करतील। आपल्या भागामध्ये नळाचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, जे काही प्रॉब्लेम आहे आपण त्यांना आपल्या फॅमिली मेंबर सारखं सांगू शकतो आणि त्यांनी सपोर्ट आपल्याला जरूर करतील। आणि मी त्यांनी खूप असं पुढे जाऊ असं मनापासून त्यांना हे करते। देवाला प्रार्थना करते की त्यांना भरपूर यश मिळू दे आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे सतत उभा राहू। मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी त्यांना मनापासून सपोर्ट करा, वोट करा, कारण आपल्या भागात प्रगती व्हावं असं वाटत असेल तर ह्या विशालदादा पाटील यांचा स्वभाव खूप चांगला आहे। ते खूप सपोर्ट करतील, ते खूप आपल्याला म्हणजे मदत पण करतील सगळेजण। त्यासाठी आधी आपण त्यांना सपोर्ट करून निवडून आणलं तरच आपलं काहीतरी प्रगती होईल। त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करते। धन्यवाद। मी या भागातच राहत आहे, 1 वर्ष झालं। माझ्या आणि विशाल पाटील सरांचं ओळख आहे। सर खूप चांगल्या मदतीने म्हणजे मार्गदर्शन करतात, त्यामुळे आमची सर्वांची इच्छा होती की त्यांनी उभं राहावं आणि आपल्या प्रभागाचं सुधारणा करावी। त्यासाठी सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावे ही माझी नम्र विनंती आहे। मला काही जास्त बोलता येत नाही, पहिल्यांदाच बोलायले, त्याबद्दल चुकलं तर काही माफ करा। धन्यवाद।